नमस्कार. बिरसा क्रांती दल यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना या प्रसंगी मी नमस्कार व्यक्त करतो. आणि आज आपण अतिशय दुःखद विषयावरती या ठिकाणी बसलो आहे की महाराष्ट्रामध्ये काल अतिशय अघटित घटना जी घडू नये असं प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला वाटत होतं. अशी एक घटना, दुःखद घटना काल बारामतीमध्ये घडली. ती घटना केवळ बारामतीची नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला प्रचंड दुःख देऊन गेली की काल अजितदादा पवार जे आपल्या महाराष्ट्राचे जवळजवळ 6 वेळा ते उपमुख्यमंत्री राहिले, त्याने 11 वेळा या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. अतिशय अभ्यासू नेतृत्व, जनमानसातील नेतृत्व, खऱ्या अर्थानं आपण ज्याला लोकनायक म्हणू, लोकनेता म्हणू, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व अजितदादा पवार यांचं होतं. आणि ते काल आपल्यामधून त्यांना काळाने हिरावून नेलेला आहे. आणि अशा पद्धतीनं नेलाय की ज्या असा मृत्यू कोणाचाही होऊ नये असं आपल्याला वाटतं. ज्या पद्धतीनं भारताचे एकेकाळचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा ज्या पद्धतीनं त्यांची तर हत्या झाली, पण त्यांचा मृत्यू ज्या पद्धतीनं झाला अतिशय विदारक पद्धतीनं, त्याच पद्धतीनं अजितदादा पवार यांचं काल निधन झालेलं आहे. खरं म्हणजे हा माणूस अनेक वर्ष अनेकांच्या हृदयातून जाणार नाही एवढा हा लोकनायक होता. आणि या माणसांवरती आम्ही काल बघितलं की महाराष्ट्रातली जनता किती मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश करत होती. मोठमोठी माणसं, आम्हाला वाटत होते की या माणसांच्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही असेही माणसं हेलावून गेले होते. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते. त्यांच्याही हृदयामध्ये आक्रोश सुरू होता. एवढा लोकनेता अजितदादा पवार हा आपल्यातून काल निघून गेलेला आहे. खरं म्हणजे अजितदादा आणि आमची भेट अलीकडच्या काळामध्ये साधारण ऑक्टोबर 2025 ते यवतमाळला आले होते. वसंतरावजी घुईगरकर यांच्या घरी ते नाश्त्याला थांबले होते. तेव्हा त्यांच्याकडे मी आणि आमचे मित्र किरण कुमरे आम्ही दोघे जण त्या ठिकाणी गेलो होतो. आम्ही यासाठी गेलो होतो की 16 नोव्हेंबरला यवतमाळला बिरसा क्रांती दलातर्फे आदिवासी अधिकार परिषद असं आयोजन आम्ही केलं होतं. आणि आम्हाला वाटलं होतं की या परिषदेला अजितदादा पवार जर आले तर अतिशय उत्तम गोष्ट होईल. आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना आम्ही ती विनंती केली. तेव्हा त्यांनी सरळ आम्हाला सांगितलं, कारण इतर नेता सरळ बोलत नाही. अनेक नेते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं आश्वासन देऊन भुलवत ठेवतात, पण अजितदादाने मात्र तेव्हा सरळ सांगितलं की 15 आणि 16 तारखेला आम्ही शासनामार्फत यावेळेस भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे, ते आम्ही शासनाच्या मार्फतच करणार आहोत. त्यामुळे मला तुमच्या कार्यक्रमाला येणे शक्य नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं. पण पुढे ते असंही म्हणाले की पुढे मागे आपण एखादा मोठा कार्यक्रम जर घेतला तर तेव्हा आपण त्या कार्यक्रमाला येऊ, भेटू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं. म्हणजे एवढा रोखठोक माणूस, स्पष्टपणे बोलणारा माणूस हा अजितदादा पवार होते. आणखी एक घटना मला आठवते की 2011 साधारण सप्टेंबर 2011 मध्ये गडचिरोली इथे नागपूर विद्यापीठाचा एक विभाग करून त्या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती केली होती. आणि तेव्हा सुद्धा अजितदादा पवार हे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. आणि तेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदिवासी सेलचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. आणि म्हणून मला असं वाटलं की जर गडचिरोलीमध्ये पहिल्यांदा गोंडवाना विद्यापीठ होत आहे, आदिवासींच्या एरियामध्ये आदिवासींसाठी ते विद्यापीठ होत आहे,
तर आम्हाला वाटलं की त्या ठिकाणचा पहिला कुलगुरू हा आदिवासी असावा. आणि म्हणून ही गोष्ट मी अजितदादाकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की दादा, जर या ठिकाणी पहिलं विद्यापीठ होत असेल गडचिरोलीमध्ये, तर त्या गोंडवाना विद्यापीठाचा पहिला कुलगुरू हा आदिवासी असला पाहिजे. ही भूमिका मी त्यांच्यासमोर मांडली आणि मांडल्यानंतर त्यांनी कुठलाही आळेवेळा घेतला नाही. त्याने सरळ सांगितलं की ते म्हटलं की तू माणूस आण, त्याला मी उद्या ऑर्डर देतो. त्याची उद्या ऑर्डर आम्ही करायला लावतो. आणि मग मी खऱ्या अर्थानं त्या क्वालिफिकेशनचा, त्याला लागणारा जो काही माणूस आहे आदिवासी मधला, मी ते शोधायला लागलो. जवळजवळ मला 8 दिवस लागले, पण मला एकही माणूस त्या काळामध्ये उपलब्ध झाला नाही. आणि मग मी अजितदादाला सांगितलं की असा माणूस उपलब्ध होत नाही आहे, तर माझ्यापर्यंत अजून तरी आलेला नाही आहे. मग तुम्ही जर कुलगुरू होत नसेल तर कमीत कमी त्या विद्यापीठाचा कुलसचिव तरी आदिवासी करा. आणि मग तेव्हा डॉक्टर विनायक इरपाचे होते आणि त्यांना मग त्या ठिकाणी कुलगुरू आपल्या कुलसचिव करण्यात आलं. म्हणजे अजितदादाचं मी तेव्हाही जाणलं, मी जाणत होतो की अजितदादा असा माणूस आहे की जो बोलतो ते तो करतो. तो असं फसवं आश्वासन कोणाला देत नाही. अत्यंत रोखठोक पद्धतीनं बोलणारा, सरळ सरळ बोलणारा, कुठल्याही मनात एक आणि काय म्हणते पोटात एक आणि ओठात एक, असा तो माणूस नव्हता. आणि म्हणून अशा माणसाचं नातं जनमानसामध्ये हे घरगुती नातं तयार होत जातं. जेवढे ते कठोर बोलायचे लोकांना, तेवढंच ते हळवेपणानं त्यांना जवळ पण करत होते. हास्य विनोद करून ते सहजपणे मोकळं वातावरण करत होते. अशा पद्धतीचा जननेता, लोकनेता, इतक्या म्हणजे विदारक पद्धतीनं त्यांचं निधन व्हावं, हे कोणत्याही महाराष्ट्रातल्या माणसाला पटत नाही आहे. अजूनही महाराष्ट्रातल्या माणसांच्या मनामध्ये अजित पवार आपल्यात नाही, ही कल्पनाही सहन होत नाहीये. अनेक लोक, घराघरामध्ये अनेक लोकांचे डोळे डबडबलेले आहेत. अनेक लोक विचार करतायत की काय झालं असेल, कसं झालं असेल, अजितदादा आपल्यातून कसा गेला असेल. अनेक वेगवेगळे तर्क लोक लावत आहेत, वेगवेगळ्या शंका लोक घेत आहेत. त्या शंका तर्कांचं पुढे काय होईल, संशोधन होईल, त्याच्यावर तपास समिती बसवल्या जाईल, त्याचा तपास केला जाईल. जे काय असेल ते खरं बाहेर येईल, तो नंतरचा मुद्दा आहे. पण आज अजितदादा आपल्यामधून गेलेले आहेत. त्यांची ही एक्झिट अत्यंत महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेली आहे. असे एक्झिट कोणाची होऊ नये खरं म्हणजे. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांना बिरसा क्रांती दलाच्या वतीनं, आदिवासी समाजाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं खरं म्हणजे ते आत्मा मानत नव्हते. आम्ही आत्म्याच्या गोष्टी करणार नाही, पण जे काही त्यांच्या निसर्गामध्ये ते विलीन होतील, त्याला अधिकाधिक उत्तम पुढे त्यांचं जे कसं असेल जीवन ते सुसह्य व्हावं, एवढीच या प्रसंगी आम्ही आदरांजली व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.